आता आपण असं बागेत फिरायला आलो असल्यानंतर आपण भले कोणाच्याही बागेत जाऊ दे, त्यानंतर तुम्हाला जी काय तिथली पोझिशन दिसत असते या जी काय रानातलं बाबा रानाची क्वालिटी असेल, रानात आता ही काळवडीची रान आहे, तर ह्या काळवडीच्या रानात आता इथे थंडीचे दिवस चालू आहे. आता ह्या थंडीच्या दिवसात इथं होतं काय माहिती आहे का, ह्या रानाला पाणी जास्त चालत नाही. पाणी जास्त चालत नाही का चालत नाही, तर ह्यात होतं काय माहिती आहे का, ही काळवडीचे रान असल्यामुळं जास्त प्रमाणात जर पाणी झालं तर लगेच ह्याला हे तुम्हाला दिसत नाही. पाणी वगैरे जर झालं किंवा लगेचच ह्याचा अटॅक झालेला तुम्हाला दिसत असेल, तर असं करप्याचा अटॅक वगैरे जास्त प्रमाणात होतं. कारण जेवढी उष्णता ह्यात म्हणजे करप्याचा अटॅक तर होतच होतो. त्यासाठी पाणी भरपूर सोडून काही चालत नाही, मुळी स्टॉप व्हायला बसते. आता मुळी पण स्टॉप नाही झाली पाहिजे, मग ह्यासाठी काय सल्फर असेल किंवा मग तुमचं कोंबड खत असेल, ज्यावेळेस तुम्ही बांधणार आहे केळी त्यावेळेस तुम्हाला केळीला कोंबड खत पाहिजे. कोंबड खत जर समजा तुमचं असेल तर उष्णता जी काय खालची गरमाई आहे तर ते पाणी शोषून जास्त प्रमाणात घेणारच आहे, बरोबर का. मग त्यात प्लस काय होणार की तुमचा याच्यातनं फायदा काय होणार, करप्याचं काय झटकायचं प्रमाण आहे हे करप्याचं झटकायचं प्रमाण थोडंसं कमी राहणार. पाणी वड बसली की रान फाकणार. आता बघा ना, याच ठिकाणी तुम्हाला जर समजा पाण्याची कमतरता काय वाटते का, पाणी आहे बऱ्यापैकी. आता मधल्या पट्ट्यात भळ्या पडायची स्थिती आहे, म्हणजे रान फाकलेलंच आहे. आता ह्या मालकाला वाटत असेल की बाबा आपण पाणी ह्याला द्यावं, याला फाकायला लागलं या, परंतु पाणी जर जास्त प्रमाणात दिलं तर वर लगेच करप्या झटकतो या. मग करप्या पण नाही झटकला पाहिजे, कारण किडीचे वर जेवढं स्ट्रॉंग पान तेवढं अन्न तयार करण्याची क्षमता तेवढी जास्त. जर पानाला जर प्रॉब्लेम यायला लागला, करप्या झटकायला लागला, खाली मुळी स्टॉप व्हायला लागली, तर मग लय अवघड आहे. मग त्यात होतं काय माहिती आहे का, आता यासाठी करायचं काय की जेणेकरून तुम्ही सल्फरचा पण वापर करा. पुन्हा त्यातल्या त्यात तुम्ही म्हणजे मी काय कुठल्या कंपनीचा ॲडव्हर्टाईज वगैरे करत नाही, पण जी मला अनुभव आलेला आहे ती मी तुमच्यापर्यंत सांगतो या, की हे करायला काय हरकत नाही. तुम्ही कोंबड खत असेल किंवा मग तुमचं रानाची क्वालिटी काय आहे, मग त्या पद्धतीने तुम्ही करायला काय हरकत नाही. आणि तुम्हाला एक सांगतो सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही कोंबड खत वापराच, कंपल्सरी वापरा. तुम्हाला कोंबड खत वापरल्याचा फायदा काय होणार आहे माहिती आहे का, तुमचं रान जे आहे का नाही, रानामध्ये हमेशा रान असं वापशावरती राहायला हवं आहे. ती पाण्याचं सुसूनच घेणार आहे तेवढ्या प्रकारात. आणि तुमच्या करप्याला जर समजा असा करप्याचं झटकत असेल तर यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करणं गरजेचंच आहे. तुम्ही फवारणी घ्या किंवा बुरशीनाशक सोडा. खाली मुळी स्टॉप नाही झाली पाहिजे. जर खाली मुळी स्टॉप तुमची झाली तर तुम्हाला हे वर तुम्हाला लगेच दिसायला चालू होणार. मग यासाठी करायचं आहे काय, ह्या गोष्टी आपल्याला करावं लागणार आहेत. त्यासाठी पर्याय काय की बाबा तुम्ही मग ह्युमिकचा वापर करा, सल्फर सोडा, अधूनमधून सल्फर सोडा, 8-10 दिवसाला 15 दिवसाला का होईना पण सोडा. कारण थंडीत दिवस आहे, तर थंडीत काय असतं माहिती आहे का, जास्त करून थंडीचं प्रमाण जास्त असते, तर खाली गरमाई राहिली पाहिजे.